हॅलो, हांव गुंडू शारंडेकर आणि आज आम्ही येयला रेडी गणपतीच्या दर्शनाक आणि आज माझ्या वांगडा आसा अरुण नायक. तुम्ही म्हणटाले की तेका अरुण कित्याक म्हणटा, पूण तेका आवडना की कोणी तेका काका म्हटलेले, सो हांव तेका फ्रेंड म्हणून अरुण म्हणटा. चल तर आम्ही या आता गणपतीच्या दर्शनाक. रेडी जायला आम्ही सकाळीच लवकर बाहेर पडलो. 11 वाजता आम्ही रेडी गावात पोहोचलो. गणपती मंदिराच्या अलीकडेच माऊलीचं मंदिर आहे. आम्ही तिथे दर्शनाला गेलो. मंदिर खूप छान होतं. थोडा वेळ मंदिराच्या आवारात फिरलो. माऊलीच्या मंदिरापासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर गणपतीचं मंदिर आहे. नारळ, जास्वंदीच्या फुला, दुर्वा घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो. वाटेत खूप सारं स्टॉल होतं. मिठाई, खेळण्याचे फुलाचे दुकाने होतं. मंदिरात प्रवेश करताच आम्हाला गणपतीची मूर्ती दृष्टीस पडली. मी तेथून नमस्कार केला. मंदिराच्या मध्यभागी कासवाची प्रतिमा आहे. मकर तर चक्क फळाने सजवलं होतं. केळी, द्राक्ष, सफरचंद, चिकू, कलिंगड ने पूर्ण गाभारा व्यापला होता. एवढी मोठी प्रतिमा बघून माझे डोळे पाणावले. असं वाटत होतं की खरोखरच देव साक्षात माझ्या समोरच आहे. मला काही मागावंसं वाटलंच नाही. मी स्वतःलाच विसरलो होतो. मी फक्त देवाकडे पाहत होतो. भटजी काकाने फुलं, नारळ ठेवायला सांगितलं आणि प्रसाद मला दिला. माझी नजर मात्र गणपतीवरच लागून राहिली. मी आणि माझ्या मित्राने तिथेच थोडा वेळ बसून गणपती संकटनाशन स्तोत्र म्हणले. बाजूला सत्यनारायण पूजेचं वाचन चालू होते. आम्ही प्रदक्षिणा, तीर्थप्रसाद घेऊन मंदिरात येऊन थोडा वेळ बसलो. मंदिरात दोरे, देवाचे फोटो, पूजेचे सामानांचं स्टॉल होतं. देवाचे नामस्मरण करून देवाला डोळे भरून बघत होतो. आरती, महाप्रसादाला अजून वेळ होता, म्हणून आम्ही बाहेर मंदिराला जवळच असलेल्या समुद्राकडे गेलो. हॅलो, आता आम्ही दर्शन घेतलेले असा आणि आता आम्ही वयता रेडी समुद्रा. ह्यो समुद्र गणपती देवळा फाटसूनच आहा. सो आता चालूया आम्ही तर. दुपारची वेळ होती म्हणून ऊन लागत होतं. थोडा वेळ समुद्राच्या लाटांचा प्रवास बघत थांबलो. दूर समुद्रात असलेल्या मामा भाच्याचे खडक म्हणजे भले मोठे दगड आम्हाला दिसले. फोटो, व्हिडिओ काढत थोडा वेळ समुद्राच्या वारा अंगावर घेतला. मामा भाच्याचे गणपतीच्या देवळाकडे आम्ही आहोत. गणपतीच्या पाठीमागे लेडीचं बंदर म्हणजे समुद्र आहे. आरतीची वेळ झाली होती म्हणून परत आम्ही मंदिराकडे आलो. हातपाय धुवून आम्ही मंदिरात आरतीसाठी थांबलो. आरती घेऊन आम्ही महाप्रसादासाठी बाहेर पडलो. बघतो तर काय, लय मोठी रांग लागली होती. आम्ही रांगेत थांबलो. 1 तास रांगेत थांबून आम्ही महाप्रसाद घेतला. काय सांगू महाप्रसादाबद्दल, लय भारी टेस्ट होती. म्हणतात ना, देवाचा प्रसाद गोडच असतो. त्या दिवशी मला प्रत्यक्षात समजलं. जेवणाची सगळ्या सोयी सुविधा तिथल्या व्यवस्थापकाने व गावच्या लोकांनी चोख केली होती. गावचं प्रत्येक जण तिथे हातभार लावत होतं. मला खूप आवडलं गावच्या लोकांची देवाबद्दल श्रद्धा आणि समर्पण. तिथे काही वेळ थांबून देवाला नमस्कार करून परतीची वाट धरली. शिरोड्याला काही घ्यायचं होतं, पण दुपार असल्यामुळे बाजार बंद होता. पुढे जाऊन आम्ही आजगावला थांबलो. दुकानावर अगरबत्ती आणि गोड म्हणून साखर घेऊन वेतोबाच्या मंदिरात प्रवेश केला. प्रवेशद्वारावरूनच वेतोबा दिसत होता. हातात मोठी तलवार, रुंद मिशा, मोठे डोळे. त्याला पाहताच मीपणा आणि अहंकार कळून पडावा असं त्याचा रुबाब आहे. आम्ही आज जाऊन देवाला नमस्कार केला. गोड म्हणून आणलेली साखर आणि अगरबत्ती देवासमोर ठेवली. भटजी काकाने विचारलं, काही अंगवण आहे की दर्शनासाठी आला आहात? आम्ही सांगितलं, दर्शनासाठी. मग त्यांनी सांगणं केलं.
सांगणं करत असताना त्यांनी म्हटलं, काही कोणी खोटं नाटक केलं असेल, काही भूत प्रेत बाधा झाली असेल तर दूर कर रे महाराजा. गाडी घोडे घेऊन लेकरं हिंडतात, त्यांका सुखरूप दवल रे महाराजा. मी एकदम त्यांच्या सांगण्याने भारावूनच गेलो. हो खरंच की, जो देव भूत खेतांचा अधिपती आहे, खोटं नाटक ज्याच्या पायाखाली नष्ट होतात, जो सीमेचा राखणदार आहे, आणि आज मी त्याच्या दर्शनासाठी आलो होतो. वेतोबा ज्याच्या पाठीशी त्याला भीती कशाची. म्हणतात की तुम्ही कितीही प्लॅन केलं, ठरवलं तरी नाही जाऊ शकत, जोपर्यंत तो बोलवत नाही तोपर्यंत. आता मला कळलं, हा जस्ट योगायोग नव्हता, देवाने मला बोलवत होतं. त्यांनीच बोलवलं आणि त्यांनीच मला मन भरून दर्शन दिलं. मग रेडी गणपतीचं असो, माऊलीचं असो वा राखणदार वेतोबाचं. मी साष्टांग दंडवत घालून प्रणाम केला. थोडा वेळ वेतोबाच्या श्लोकाचे नामस्मरण करत बसलो. बाहेर येऊन वेतोबाच्या पादुकांचं दर्शन घेतलं. असं म्हणतात नव्हे, असं आहे की ही पादुका घालून वेतोबा गावात फेरफटका मारत असतो, कारण पादुकाच्या खालचा भाग नेहमी झिजलेला असतो. मी नमस्कार केला. मंदिराच्या आवारातच भूमिका देवीचं छोटं मंदिर आहे. तिथे काका प्रसाद कौल लावत होते. मी बाहेरूनच नमस्कार करून निघालो. बाहेर जाताना कामावरचे काही मित्र मिळाले. त्यांच्यासोबत आम्ही घरी जायला निघालो. मित्राच्या सहवासाने काय असो, देवा तू आम्हाला दर्शन दिलं.